मकर ह्या राशीसाठी ह्या आठवड्यात उत्तम नशिबाची साथ मिळणार आहे। परदेशातून चांगली बातमी येऊ शकते। आपण आपल्या व्यापारास पुढे घेऊन जाण्यात यशस्वी व्हाल। नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन नोकरीची ऑफर मिळेल। आपणास जर नोकरी बदलावायची असेल तर ह्यासाठी हा आठवडा अनुकूल आहे। वैवाहिक जोडीदारासह अनेक चांगले बेत आखाल व भोजनास जाल। आपले प्रणयी जीवन सुखद असेल। आपण जर शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ती खूप विचारपूर्वक करावी। हा आठवडा कर्ज देण्यास किंवा कर्ज घेण्यास अनुकूल आहे। विद्यार्थी एखाद्या स्पर्धेत सहभागी होऊन त्यात यशस्वी होतील। कुटुंबियांचं सहकार्य मिळेल। कुटुंबियांच्या सहवासात वेळ व्यतीत कराल। प्रकृती पूर्वीपेक्षा उत्तम राहील। मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल। स्वतःसाठी एखादे नवीन वाहन खरेदी करू शकता। विवाह इच्छुकांच्या विवाहाची बोलणी होतील। मकर राशीसाठी उपाय: येत्या शनिवारी श्री मारुतीला 11 काळे उडीद व 1 वाटी तिळाचे तेल अर्पण करा। कुंभ रास हा आठवडा आपल्यासाठी विशेष असा असणार आहे। आपले प्रणयी जीवन सुखद होईल। वैवाहिक जीवनात अहंकार बाजूला ठेवलात तर कोणत्याही प्रकारे गैरसमज व कटुता येणार नाही। आर्थिक स्थिती उत्तम राहील। ऑनलाईन प्राप्तीची साधने उपलब्ध होतील। आपण आपला थोडा वेळ धार्मिक कार्यास सुद्धा द्याल। शेअर बाजारात गुंतवणूक विचारपूर्वक करावी। आपण जर नोकरीत बदल करू इच्छित असाल तर आपल्या सध्याच्या नोकरीतसुद्धा चांगली संधी मिळणार आहे। घरात भजन कीर्तनाचं आयोजन होईल। आपण आपल्या वैवाहिक जोडीदारास एखाद्या नवीन कामाची सुरुवात करून देऊ शकाल। मुलांच्या उत्तरदायित्वाची पूर्तता येईल। शैक्षणिक जीवनात यश प्राप्त होईल। प्रकृतीत पूर्वीपेक्षा चांगली सुधारणा होणार आहे। घर सजावटीसाठी आपण काही खरेदी कराल। सर्व खर्चाचे अंदाजपत्रक बनवल्यास ते आपल्या हिताचे राहील। कुंभ राशीसाठी उपाय: येत्या शनिवारी पाव किलो काळे तीळ शनी मंदिरात अर्पण करा। मीन रास हा आठवडा आपल्यासाठी पूर्वीपेक्षा उत्तम आहे। कुटुंबियांचं उत्तम सहकार्य मिळेल। कुटुंबियांच्या सहवासात वेळ घालवाल। सर्वजण मिळून एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याचं आयोजन कराल। आपली प्रकृती पूर्वीच्या मानाने चांगली आहे। बाहेरील पदार्थ खाणं मात्र टाळावं। आर्थिक स्थिती उत्तम राहील। व्यापाऱ्यांना नवनवीन संधी प्राप्त होईल। नोकरी करणाऱ्यांसाठी नवीन नोकरीची संधी आहे। शैक्षणिक जीवनात यश प्राप्त होईल। उच्च शिक्षणासाठी हा आठवडा उत्तम आहे। जे आपल्या घरापासून दूर राहून नोकरी करतात ते आपल्या कुटुंबाच्या आठवणीनं त्रस्त होऊ शकतात। विवाह इच्छुकांसाठी चांगलं स्थळ येईल। आपण घर दुरुस्तीसाठी सुद्धा भरपूर पैसे खर्च कराल। आपला काही वेळ धार्मिक कार्यक्रमात व्यतीत कराल। त्यामुळे आपणास मनशांती लाभेल। मुलांच्या भवितव्यासाठी आर्थिक गुंतवणूक कराल। मीन राशीसाठी उपाय: श्री गुरुचरित्रातील अवतरणिका येत्या मंगळवार, गुरुवार व शनिवारी प्रत्येकी एकदा वाचा।